मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत चार्ल्स डार्विन. आता बघूया शेवटचा श्वास. पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत आल्यानंतर डार्विन हा लग्नाच्या बेडीत अडकला. त्याने त्याची भाची एम्मा वेजवूड या कन्येशी विवाह केला. त्याला 10 मुले झाली. त्याने एका खेड्यात घर खरेदी केली. त्याच्या सभोवताल विस्तृत अशी बाग होती. त्याला कधी पोटासाठी काम करण्याची गरजच भासली नाही. त्याच्या वडिलांनीच त्याच्या पिढ्या घरी बसून खातील एवढी धनसंपदा अर्जित करून ठेवली होती, किंवा आपल्या उज्ज्वल प्रतिभेची आणि अपूर्व बुद्धिमत्तेची करामत दाखवू शकतील अशी सोय त्यांनी करून ठेवली होती. लग्नाच्या किंचित अगोदर त्याची प्रकृती बरीच खालावली होती. ती कधीच सुधारली नाही. तो जवळजवळ 40 वर्षे आजारासारखाच जगला, पण त्याने माघार घेतली नाही. त्याने एकट्यानेच 10 माणसा इतके परिश्रम केले. डार्विनची पत्नी एम्मा ही अत्यंत शालीन, दयाळू आणि थोर स्त्री होती. डार्विनने तिला अतिप्रेमळ आणि अत्युत्तम अशी संज्ञा दिली होती. अशी प्रेमळ पत्नी लाभल्यामुळेच मी अभूतपूर्व कार्य करू शकलो. मी हे जे थोडेफार करू शकलो याचे खरे श्रेय तिला जाते.